आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। टुडे महाराष्ट्र, बांदा ते चांदा, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। पाहत रहा BBL मराठी। शनिवार दिनांक 27 जुलै 2024 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली ग्रामपंचायत विभाग येथील खाके गावानजीक पाणी वाढल्याने येथील मेन विद्युत पुरवठा बंद करण्यासाठी व कोडोली गावात पाणी पुरवठा बंद असल्याने पाणी पुरवठा करणाऱ्या जॅकवेल या ठिकाणी विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी पुराच्या पाण्यात बोटीद्वारे आवश्यकता असल्याने कोडोली ग्रामपंचायत यांनी जीवन ज्योत आपत्कालीन सेवा संस्थेकडे लेखी पत्राद्वारे जवानांची मागणी केली होती। यानंतर तात्काळ सदर काम पूर्ण करण्यात जीवन ज्योत आपत्कालीन सेवा संस्थेच्या जवानांना यश आले। पुरामध्ये पाणी पातळी वाढली असल्याने सदर डीपी पाण्याखाली गेला होता। या ठिकाणी पाणी कमी झाल्यानंतर हा डीपी पुन्हा सुरू करण्यात येईल। यावेळी अध्यक्ष सुनील जाधव, सचिव रोहित मिटके, राजकुमार शर्मा, वैभव शेलार, रुद्र धडेल व कोडोली सरपंच, ग्रामसेवक तसेच कर्मचारी व MSCB कर्मचारी उपस्थित होते। तसेच जीवन ज्योत आपत्कालीन सेवा संस्थेचे 30 जवान निलेवाडी व पारगाव या ठिकाणी पूरग्रस्त भागात प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली मदतीसाठी सध्या तैनात आहेत, अशी माहिती संस्थेचे सचिव रोहित संभाजी मिटके यांनी BBL मराठीशी बोलताना दिली। दोन वायर पण घ्यायचं सांगितलं। जॅकेट आहे तिथे आली, जॅकेट आहे काय? हाय हाय, द्या द्या। तुझे फोटो आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।